लाडकी बहीण योजनेबाबत महिला व बालविकास खात्याचा मोठा निर्णय. आता बँकांना दिले नवे आदेश. नमस्कार मित्रांनो, आपले आमच्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सध्या लोकप्रिय ठरत आहे. याच योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे. अशातच लाभार्थ्यांचे पैसे कापले जात असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर महिला व बालविकास खात्याने मोठा निर्णय घेतला आहे. काय आहे मोठा निर्णय? नवीन काय बदल होणार? बँक खाते चेंज करावे लागणार का? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तरी हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर आमच्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारची बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करून ठेवा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चांगली चर्चेत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांचा फॉर्म भरण्यासाठी महिला तासनतास रांगेत उभा राहिल्याचं चित्र महाराष्ट्रभर दिसलं आहे. फॉर्म भरलेल्यापैकी काही महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे, तर काहींना हा लाभ मिळणं अद्याप बाकी आहे. असं असताना आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या लाभार्थी महिलांचे पैसे कापले जात असल्याचं समोर आलं आहे. बँकेकडूनच लाभार्थी महिलांचे पैसे कापले गेल्याचं उघडकीस आलं आहे. त्यानंतर महिला व बालविकास खात्याने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून राज्यात सुरू असलेल्या राजकीय वादाला अद्याप पूर्णविराम लागलेला नाही. त्यातच आता या योजनेबाबत तक्रारी सोडवण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालय जोरकसपणे कामाला लागलं आहे. या योजनेतील अनेक लाभार्थ्यांचे पैसे बँकेकडून कापण्यात आल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. याची दखल घेत महायुती सरकारने लवकरच बँकाशी चर्चा करण्याचं निश्चित केलं आहे. लाभार्थी महिलांचे पैसे कापू नयेत यासाठी पत्रव्यवहार करण्याची तयारी देखील सुरू झाल्याची माहिती समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजना काय होणार? मोठा निर्णय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अनेक महिलांना लाभ झाला आहे. मात्र हा लाभ महिलांना मिळताना त्यातील काही पैसे कापले गेल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर महिला व बालविकास मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. महिला लाभार्थ्यांचे पैसे कापले जाऊ नयेत यासाठी महिला व बालविकास मंत्रालयाकडून थेट बँकाशी संवाद साधला जाणार आहे. या बँकाशी पत्रव्यवहार करण्याची ही तयारी महिला व बालविकास खात्याने सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना सर्वात मोठा दिलासा मिळणार आहे. तर आता बँकेकडून तुमच्या खात्यातील एकही रुपया कापला जाणार नसल्याची माहिती बालविकास खात्याकडून समोर आली आहे. तर चला मित्रांनो, हे होते लाडकी बहीण योजनेचे महत्त्वाचे अपडेट. असेच आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व शेजारचे बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करून ठेवा. चला पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.